गेल्या 1 महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती तात्काळ चालू करण्यात यावी, सक्तीची डबल टोलाई वसुली बंद करण्यात यावी आणि ज्या वाहनाला हमालाची गरज नाही त्या वाहनाची हमाली बंद केली जावी, या मागणीसह सोमवारी दिनांक 29 एप्रिल रोजी बोलटण कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी घाटमाथ्यावरील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणणार असून शेतमालाचा लिलाव न झाल्यास संतप्त शेतकरी बाजार समितीच्या आवारात उपोषण करणार असल्याचं शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितलं। तसेच याबाबत त्यांनी आज सहाय्यक निबंधक, तहसीलदार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि सभापती यांना निवेदन दिलं असून बंदी तात्काळ उठवावी अशी विनंती देखील केली आहे। आज आम्ही शेतकऱ्यांनी नांदगाव तालुक्यामधील कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या मागील 1 महिन्यापासून बंद आहे, त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या संकटात सापडला आहे। त्या कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असण्याचं कारण इतकंच आहे की माथाडी कामगार आणि व्यापारी बांधव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यामध्ये जो लेवीवरनं जो वाद चालू आहे, त्यांचा कायदेशीर वाद जो काही असेल त्या वादाशी आम्हाला काही देणं घेणं नाही। परंतु शेतकऱ्याला या लोकांच्या वादामध्ये शेतकऱ्याला विनाकारण फुटबॉल बनवलं जाते। शेतकरी आपल्या घामाने पिकवलेला कांदा विक्रीला आणल्यानंतर यांना 10.5 रुपये पर क्विंटलप्रमाणे हमाली, तोलाई आणि वाराईच्या रूपाने देतो। या पैशावरती कृषी उत्पन्न बाजार समित्या चालतात। या कृषी उत्पन्न बाजार समित्या चालतात, त्यातनं अनेक कर्मचाऱ्यांचे कुटुंबही चालतात। त्याबद्दल आम्हाला काही देणं घेणं नाही। मूळ विषय असा आहे, यांची लेवीसाठी जेव्हापासून यांना नोटीस निघाल्या तेव्हापासून ह्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्या या कडकडीत बंद आहे आणि ह्या बेकायदेशीररित्या बंद आहे। सहाय्यक निबंधकांनी 1 महिन्यापासून कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असताना कसं बघता त्यांनी आजपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर कारवाई करणं अपेक्षित होतं, परंतु सहाय्यक निबंधकही आजपर्यंत कारवाई का केली नाही, DDRनी कारवाई का केली नाही, याच्यामध्ये त्यांच्या मीटिंग झाल्या असेल, त्याच्याशी शेतकऱ्याला काही देणं घेणं नाही। त्यांचा तोडगा जर निघालाच नाही तर शेतकऱ्याला वेठीस धरणार का? परंतु खाजगी ठिकाणी शेतकऱ्यांनी माल नेऊन विकावं असं कृषी उत्पन्न बाजार समितीचं सचिवांचं पण म्हणणं होतं। परंतु खाजगी ठिकाणी माल नेऊन जर विकायचा असेल त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा खरीददारवर ग्राहक पण उपलब्ध पाहिजे आणि ज्या लोकांनी खरेदी करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांवरती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव असो किंवा लेवी कमिटी असो यांनी कारवाईचा बडगा उगारू असे म्हणून त्या संबंधित व्यापारी बांधवांना पण त्यावेळेस बंद केलं कांदा खरेदी करणं। त्यामुळे शेतकरी एवढ्या कष्टाने पिकवलेला कांदा विकूच शकत नाही। आज आम्ही त्या संदर्भात सहाय्यक निबंधक यांना निवेदन दिलं, त्याच्यानंतर या तालुक्याचे न्यायदंडाधिकारी माननीय तहसीलदार साहेब यांना पण निवेदन दिलं, सहाय्यक आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि सभापती यांना पण निवेदन दिलं।